हॅलो मित्रांनो, BA सत्र 5 विषय मराठी साहित्य यासाठी आपल्याला नागपूर विद्यापीठाचा जो अभ्यासक्रम आहे त्याची आपण आज ओळख करून घेऊया। मराठी ऐच्छिक म्हणजेच मराठी साहित्याचा जो 5व्या सेमिस्टरसाठी अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमात अभ्यासग्रंथ म्हणून पहिलं पुस्तक आहे प्राचीन गद्य लीळाचरित्र, एकाक, डॉक्टर शांगो तुळपुळे लिखित। दुसरं पुस्तक आहे दलित साहित्य वेदना आणि विद्रोह, भालचंद्र फडके, श्री विद्या प्रकाशन, पुणे। मात्र हे संपूर्ण पुस्तक अभ्यासाला नाहीत। लीळाचरित्र एकाक हे संपूर्ण पुस्तक अभ्यासाला आहेत। दलित साहित्य आणि वेदना या पुस्तकातील फक्त 4 प्रकरणं आपल्या अभ्यासासाठी आहेत। त्यातील पहिलं प्रकरण आहे दलित साहित्य म्हणजे काय, दुसरं आहे दलितांच्या वेदनेचे आदिरूप, तिसरं आहे दलितांच्या विद्रोहाचे आदिरूप आणि चौथा आहे दलित साहित्याचे स्वरूप। तिसरं जे पुस्तक आहे ते आहे भाषा विज्ञान परिचय, डॉक्टर स ग मालसे, डॉक्टर दत्तात्रय पुंडे, डॉक्टर अंजली सोमन। मात्र याही पुस्तकातले फक्त 2च प्रकरणं आपल्या अभ्यासाला आहेत छोटे छोटे। त्यातलं पहिलं प्रकरण आहे भाषेचे स्वरूप आणि उपयोग, डॉक्टर अंजली सोमन, आणि दुसरं प्रकरण आहे स्वन विज्ञान, डॉक्टर अंजली सोमन। याचं गुण विभाजन जे आहे आपल्याला 80 मार्क्सचा थेरीचा पेपर राहील लेखी परीक्षा, आणि अंतर्गत मूल्यमापन 20 गुण असा 100 मार्काचा हा पेपर राहील। या 5व्या सत्राच्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप राहतील ते राहील याप्रमाणे: वेळ 3 तास, गुण 100, प्रश्न क्रमांक 1 राहील लीळाचरित्रावर आधारित दीर्घोत्तरी प्रश्न पर्यायासह। 2 प्रश्न देईन, 2 पैकी 1 तिथे चक्रधरांचं कॅरेक्टर वगैरे विचारलं जातं। प्रश्न क्रमांक 2 दलित साहित्य वेदना व विद्रोह यावर आधारित दीर्घोत्तरी प्रश्न पर्यायासह 16 गुण। प्रश्न क्रमांक 3 लीळाचरित्रावर आधारित संदर्भासहित स्पष्टीकरण, म्हणजे 4 ओळींचा एक गट किंवा दुसरा 4 ओळींचा दुसरा गट, 16 गुण। प्रश्न क्रमांक 4 लघुत्तरी 4 उपप्रश्नांचा एक गट पर्यायांसह, त्यात भाषा विज्ञान या पुस्तकातील भाषेचे स्वरूप आणि उपयोग या प्रकरणावर 2 प्रश्न व स्वन विज्ञान या प्रकरणावर 2 प्रश्न असा 4 प्रश्नांचा एक गट किंवा दुसरा गट, याच्यावरतीही 16 गुण राहील। आणि प्रश्न क्रमांक 5 आहेत अतिलघुत्तरी प्रश्न, सर्व प्रश्न अनिवार्य। लीळाचरित्रावर 2 प्रश्न, दलित साहित्य वेदना व विद्रोह यावर 4 प्रश्न व भाषा विज्ञान या पुस्तकातील नेमलेल्या 2 प्रकरणांवर 2 प्रश्न असे एकूण 8 प्रश्न प्रत्येकी 2 गुणांचे असतील। विभागवार एकूण गुण राहील लीळाचरित्रावर 36 गुण, दलित साहित्य वेदना व विद्रोह यावर 24 गुण आणि भाषा विज्ञान परिचय यावर 20 गुण असा हा 80 गुणांचा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप राहील। परंतु मित्रांनो, जेव्हा विद्यापीठाच्या ऑफलाईन मोडमध्ये परीक्षा होतात तेव्हा अशा प्रकारची प्रश्नपत्रिका येत असते, परंतु आजची कोरोनाची परिस्थिती पाहता आपल्याला ऑफलाईन मोडच्या परीक्षा होऊन राहिलेल्या नाहीत आणि पुढेही होण्याची गॅरंटी नाही। त्यामुळे ऑनलाईन परीक्षा होतील आणि त्या बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित असेल, जसं रिकाम्या जागा लावा, जोड्या लावा, तुम्हाला प्रश्न विचारेल त्या प्रश्नाची 4 उत्तरं देईल, त्यातलं 1 उत्तर निवडायचं आहे। अशा प्रकारची प्रश्नपत्रिका ही आता ऑनलाईन परीक्षेसाठी असेल आणि त्यामुळे आपण ऑनलाईन परीक्षेच्या हिशोबाने आणि ऑफलाईन परीक्षेच्या हिशोबाने दोन्ही दृष्टिकोनातून आपला अभ्यासक्रम पूर्ण करू। आणि या अभ्यासक्रमात लीळाचरित्र हे पुस्तक जे आहे ते महत्त्वाचं पुस्तक आहे। लीळाचरित्र एकांक हे जे पुस्तक आहेत हे पुस्तक महानुभाव साहित्यातील महत्त्वाचं पुस्तक आहे।
मित्रांनो, समाजातील सर्वांगीण घटनांच्या बऱ्या वाईट परिणामांचे प्रतिबिंब हे साहित्याच्या काव्य, कथा, कादंबरी, नाटक, लघुकथा, दीर्घकथा, निबंध, विनोदी लेखन, संत साहित्य, शाहिरी साहित्य, अर्वाचीन काळातील दलित साहित्य, आदिवासी साहित्य इत्यादी साहित्यांचा अंतर्भाव होणारे साहित्य म्हणजेच मराठी साहित्य होय. मराठी साहित्याची व्याप्ती व परीघ फार मोठा आहेत आणि या परिघातील मराठी साहित्याचे भांडार जसे संतांनी, पंडितांनी, शाहिरांनी, नाटककारांनी, कथाकारांनी, कादंबरीकारांनी, निबंधकारांनी समृद्ध केले, तसेच मराठी साहित्यातील हे भांडार समृद्ध करण्याचे काम महानुभावी यांनी 12व्या शतकात केलेले आहेत. 12व्या शतकातील महात्मा चक्रधर स्वामी यांनी आपल्या साहित्याची भाषा जी आहे ती मराठीची निवड केली. चक्रधर स्वामी हे मूळ गुजरात प्रांतातले होते, परंतु ते महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्र हीच आपली त्यांनी कर्मभूमी ठरविली. मराठी साहित्याच्या प्रारंभीचा विचार आपण करतो तेव्हा मराठी साहित्याचे पहिले आविष्कार म्हणून चक्रधर स्वामींच्या महानुभावीय साहित्यालाच मानतो. आद्य चरित्र ग्रंथाची मुहूर्तमेढ महानुभावीयांनीच रोवली. आद्य कवयित्री महानुभावीयांनीच मराठी साहित्याला महदंबेच्या रूपाने दिली. मराठी भाषेवरील प्रेम व मराठी भाषेचा आदर प्रथमतः महानुभावीयांच्याच साहित्यातून व्यक्त झाला व 12व्या शतकात मराठी भाषेला सर्वांगीण दर्जा प्राप्त करून दिला व या मराठी साहित्यातले विविध प्रकारसुद्धा महानुभावीयांनीच हाताळले. त्यात लीळाचरित्र, चक्रधर स्वामींचं चरित्र आलेलं आहे, त्यात रुद्दीपूर चरित्र, त्यात गोविंदप्रभूंचं चरित्र आलेलं आहे, स्मृतिस्थळ, नागदेवाचार्याचं चरित्र आहेत, रुक्मिणी स्वयंवर, शिशुपाल वध, उद्धवगीता, वच्छाहरण, ज्ञानप्रबोध, सह्याद्री वर्णन, रुद्दीपूर वर्णन हे त्यांचे 7 ग्रंथ महत्त्वाचे आहेत, त्यांनाच साती ग्रंथ म्हणतात. शिवाय दृष्टांतपाठ, सूत्रपाठ, मूर्तिप्रकाश आणि महदंबेचे ढवळे इत्यादी प्रकारचे ग्रंथ साहित्य रूपाने महानुभावी यांचे प्रसिद्ध आहेत. याच साहित्याने मराठी भाषेतील साहित्याच्या लिखाणाची खरी सुरुवात झाली असे मराठी भाषेचे अभ्यासक म्हणतात. महाराष्ट्रात नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, रामदासी संप्रदाय, दत्त संप्रदाय आणि महानुभाव संप्रदाय असे 5 धर्मसंप्रदाय उदयाला आले. त्यापैकी महानुभाव संप्रदाय हा एक प्रभावी संप्रदाय म्हणून महाराष्ट्रात सर्व परिचित आहे. या संप्रदायाची स्थापना 13व्या शतकात 12व्या शतकात म्हणता येईल श्री चक्रधर स्वामींनी केली. चक्रधर स्वामी उर्फ गोसावी हे या संप्रदायाच्या तत्वांचा पंचकृष्णापैकी एक आहेत. जे महानुभावीयांमध्ये पंचकृष्ण मानतात त्यामधले ते एक आहे. महानुभाव संप्रदायांनी चे जे प्रमाण आणि धार्मिक ग्रंथ आहेत त्यातच लीळाचरित्र एकाक या ग्रंथाचाही समावेश होतो. लीळाचरित्र हा ग्रंथ पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांचे जीवनचरित्र रेखाटणारा मराठीतील पहिला आद्यचरित्र ग्रंथ होय. हा ग्रंथ चक्रधरांच्या व्यक्तित्वाची ओळख करून देणारा असल्यामुळे या ग्रंथात चक्रधरांच्या एकाकी जीवनातील सर्व घटनांचे लीळांच्याद्वारे संकलन केलेले आहेत. चक्रधर स्वामी हे महानुभाव पंथाचे संस्थापक आहे आणि त्यांनी त्यांच्या जीवनात ज्या काही घटना घडलेल्या असेल ती एक एक घटना म्हणजेच एक एक लीळा अशा 74 लीळांचा संपादित हा ग्रंथ आहे. ह्या लीळा आपल्याला अभ्यासायच्या आहेत. यावरती आपण आपल्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात पाहिलेलं आहे की एकूण 36 मार्क्स याच्यावरती आहे. म्हणजे हा महत्त्वाचा ग्रंथ आहे आणि हे चक्रधरांचं त्यात चरित्र आलेलं असल्यामुळे तो एक चरित्र ग्रंथ आहे. महानुभावीयांचा धार्मिक ग्रंथ आहेत आणि या ग्रंथातील लीळांचा अभ्यास आपण पुढच्या तासापासून करूया. धन्यवाद. आज एवढेच बघू.
आज पहिल्यांदा आपण हा ऑनलाईन क्लास घेतो आहेत या शैक्षणिक सत्रामध्ये, त्यामुळे तुम्हा सर्वांचं या ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत करतो. कोरोना काळ असल्यामुळे आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्या आणि आपण असंच ऑनलाईन ह्या ग्रंथातील लीळा शिकूया, समजून घेऊया आणि त्याच्यावर तुम्हाला विद्यापीठामध्ये प्रश्नपत्रिका सोडवायची आहेत. तेव्हा हा ग्रंथ जर तुम्हाला मार्केटमध्ये मिळत असेल तर घेऊन घ्या. त्यातल्या लीळा मी ऑनलाईन तुम्हाला समजून सांगेल. ठीक आहे, धन्यवाद.